समर्थ जगातील 9 अंकाचे महत्त्व विदित करत असतानाचा हा 3 क्रमांकाचा व्हिडिओ। 9 चे महत्त्व सांगत असताना आपल्या कुंडलीत सुद्धा किंवा आपल्या अवकाशात सुद्धा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एक मुहूर्त आपण मानतो, एक मुहूर्त 144 मिनिटाचा मानला जातो। 144 ची जर बेरीज केली तर 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे त्या ठिकाणी मुहूर्ताच्या ठिकाणी सुद्धा 9 अंक आपल्याला पाहायला मिळतो। एक आयन 180 दिवसाचे असतं, 2 आयन एका वर्षात असतात। 180 ची बेरीज केली तर 8 आणि 1 9 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। राहू आणि केतू एका राशीमध्ये 18 वर्षपर्यंत असतात। 18 ची बेरीज केली तर 8 आणि 1 9 म्हणजे राहू आणि केतू या ठिकाणी सुद्धा आपल्याला 9 अंकाचे महत्त्व विदित करता येतं। चंद्र विस्तार हा 18,000 योजन मानलेला आहे। 18,000 योजन जर बेरीज केली तर 8 आणि 1 9 हाच ठिकाणी 9चा अंक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे शनी 7.5 जर आपण मान्य केली तर शनी 30 महिने एका राशीत राहतो। 30 महिन्याची जर बेरीज आपण केली तर त्या ठिकाणी 900 दिवस एका राशीत राहिल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा 9 अंक आपल्याला पाहायला मिळतो। शनीला असलेले 9 उपग्रह आपण पाहिलेलेच आहेत। त्यानंतर नेपच्यून एका राशीमध्ये 14 वर्ष म्हणजे त्याची जर बेरीज केली तर 5040 तास या दिवस त्या ठिकाणी एका राशीत असल्यामुळं त्याची बेरीज सुद्धा 5 आणि 4 9 येते। म्हणजे अवकाशात सुद्धा 9 अंक आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। त्यानंतर एक अंश एक अक्षांश रेखांश आपण त्या ठिकाणी पाहिलंच आहे। रवीचा व्यास जर आपण पाहिला तर रवीचा व्यास हा 9000 योजन आहे असं शास्त्र सांगतं। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा 9 अंक आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे अशा अनेक प्रकाराने आपल्या या पृथ्वी तलावर आपल्याला 9 अंकाचं महत्त्व पाहायला मिळतं। त्यानंतर रवी मंडळाचा व्यास हा 27,000 योजन आहे असं शास्त्र सांगतं। 27 ची बेरीज केली तर त्या ठिकाणी सुद्धा 2 आणि 7 याची बेरीज 9 येते। मंगळ एका राशीमध्ये 45 दिवस असतो। 45 ची बेरीज केली तर 4 आणि 5 हेच आपल्याला पाहायला मिळतं। प्रकाशाचा वेग सर्वात मोठा दिवस या असला आता हा 21 जून हा सर्वात मोठा दिवस मानला जातो। 21 जून म्हणजे 21 6 आणि 3 9 हाच अंक आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो। म्हणजे पृथ्वी तलावर 9 अंकाचे महत्त्व अनेक ठिकाणी पाहायला मिळतं। याच्या पुढील अनेक गोष्टी क्रमांक 4 मध्ये आपल्याला विदित करण्यात येतील।